नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आपण एक नवीन सीरीज चालू केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण एक्झामसाठी रिव्हिजन करणार आहोत, ती पण फक्त 15 मिनिटांच्या आतमध्ये. सो हा जो चॅप्टर आहे आपल्याला 15 मिनिट्सच्या आत कव्हर करायचा आहे. काहीही स्किप नाही करायचे. एक्झामसाठी जे जे इम्पॉर्टंट आहे तेच सगळं आपण या चॅप्टर मधलं बघणार आहोत. सो व्हिडिओ स्किप न करता सरळ 15 मिनिटांमध्ये आपण हा चॅप्टर संपवणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. सो हा जो चॅप्टर आहे दॅट इज इतिहास लेखन भारतीय परंपरा. याच्या आधीच्या चॅप्टरमध्ये आपण काय पाहिलं होतं? इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. म्हणजेच काय की पाश्चात्य देशांमध्ये इतिहास लेखन कसं केलं जातं, त्यांचे काय विचार आहेत, कोणते विचारवंत आहेत ते आपण कव्हर केलं. हेच आता आपण भारतीयांबद्दल बघणार आहोत. सो बेसिकली इतिहास लेखन म्हणजे काय, इतिहासकार काय असतात, इतिहास लिहिताना काय काय केलं पाहिजे, हे सगळं झालंय. सो ते काय आता आपण रिपीट नाही करणार आहोत. आता या चॅप्टर मधून काय काय विचारलं जातं? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे इतिहास लेखनासाठी जे पूर्वीच्या काळामध्ये काय काय केलं जायचं, तर मौखिक पद्धतीने इतिहास सांगितला जायचा किंवा लिहून ठेवला जायचा किंवा कुठेतरी कोरून ठेवलं जायचं. तर ती काय होती, आपली इतिहासाची साधनं होती. मग आता या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते, की हडप्पा संस्कृतीमध्ये ना काही प्राचीन गोष्टी मिळालेल्या आहेत, ज्याच्यामधून आपल्याला तेव्हाचा इतिहास कळू शकतो. मग त्याच्यामध्येच कोरीव लेख वगैरे आहेत किंवा मौर्य सम्राट सम्राट जेव्हा होता, राज्य करत होता, तर तेव्हा त्याच्या काळामधले काही स्तंभ आहेत. त्याच्यावरती त्याने काही लेख लिहून ठेवलेले आहेत. बट हे एक्झाममध्ये नाही विचारलं जात. सो तुम्ही स्किप करू शकता. तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, की पूर्वीच्या काळामधली खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत, की ज्या आपल्याला इतिहास समजून घ्यायला मदत करतात. ठीक आहे. आता एक्झाममध्ये काय येऊ शकतं? हा जो तुम्हाला या ठिकाणी पॅराग्राफ बघायला मिळतोय, तुम्हाला माहिती असेल की आपल्याला पॅराग्राफ वरती क्वेश्चन विचारला जातो एक्झाम मध्ये. त्यासाठी हा पॅराग्राफ खूप जास्त महत्वाचा आहे. याच्यामध्ये कसं दिलं जाऊ शकतं, या पॅराग्राफच्या आधारे एकतर तुम्हाला सांगितलं जाईल की म्हणजे क्वेश्चन मध्ये 3 क्वेश्चन असतात. एक मार्काचे 2 क्वेश्चन आणि 2 मार्काचा 1 क्वेश्चन, राईट? सो एका मार्कासाठी येऊ शकते की सोहगौडा ताम्रपट कुठे सापडलेला आहे, त्याच्यावरती कुठल्या लिपीमध्ये लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काय लिहिलेलं बघायला मिळते किंवा काय तुमचा अंदाज काय आहे. तर मग ते अंदाज लिहिताना तुम्हाला हे 2 मार्कांचं उत्तर लिहायचं आहे. बाकी एकेका मार्कासाठी असे प्रश्न येऊ शकतात. आता ते काही इतकं डिफिकल्ट नाहीये. तुम्हाला फक्त पेपरमध्ये उतारा वाचून लिहायचंय. सो ते तुम्ही आरामात करूही शकता. ठीक आहे. आता पुढे असं आहे, ऍक्च्युअल पार्ट इथून सुरू होतोय. आता बघा, तुम्हाला एक्झाम मध्ये ना एमसीक्यूज मध्ये काय काय विचारलं जातं. तर हर्षचरित हे जे संस्कृत मधलं एक काव्य आहे, ते बाणभट्ट यांनी लिहिलेलं आहे 7व्या शतकामध्ये. तर तुम्हाला एक्झाम मध्ये बाणभट्टने कुठलं काव्य लिहिलं, तर हर्षचरित हे लिहिता हे सांगता आलं पाहिजे. आणि याच्यामध्ये काय काय आहे, तर त्या काळामधलं जे सामाजिक जीवन आहे, आर्थिक जीवन आहे, तेव्हा लोक कसे राहायचे, काय करायचे, हे सगळं त्याच्यामध्ये आहे. तर यामधून तुम्हाला फक्त 7व्या शतकामध्ये बाणभट्टांनी हर्षचरित हे संस्कृत काव्य लिहिलं हे लक्षात ठेवायचं आहे. दुसरा पॉइंट असा आहे की 12व्या शतकामध्ये कल्हण याने राजतरंगिणी हा ग्रंथ लिहिला, जो की काश्मीरच्या इतिहासावरती आधारित आहे. ही फुल लाईन तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, एमसीक्यूज मध्ये विचारलीच जाते. मग आता याच्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे की काश्मीरचा इतिहास कसा होता, राजकारण कसं होतं, आर्थिक सामाजिक स्थिती कशी होती, हे सगळं याच्यामध्ये असणार आहे. त्यासोबतच त्याचं असं पण म्हणणं होतं की इतिहास लेखन कसं असलं पाहिजे, शास्त्रशुद्ध असलं पाहिजे. याच्या आधी पण आपण जेव्हा विचारवंतांचं इतिहास लेखनाबद्दलचं मत होतं ते आपण बघितलेलं आहे की ते शास्त्रशुद्ध असलं पाहिजे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची काल्पनिकता नसली पाहिजे आणि जे पण आपल्याकडे अवेलेबल साधनं आहेत त्याचा यूज करूनच ते लिहिलं गेलं पाहिजे, वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे. त्यानंतर बघा, मध्ययुगामध्ये आपण बघणार आहोत की भारतामध्ये मुस्लिम राज्यकर्ते होते आणि त्यांचा सुद्धा प्रभाव बघायला मिळतो आपल्याला इतिहास लेखनामध्ये. सो जियाउद्दीन बर्नी हा एक महत्वाचा मुस्लिम इतिहासकार होता, ज्याने तारिख-ई-फिरोजशाही हा ग्रंथ लिहिला आणि त्यामध्ये त्याने इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केलेला आहे. म्हणजेच काय, की फक्त राज्यकर्त्यांबद्दल किंवा राजकीय गोष्टींबद्दल इतिहास नसावा, तर त्याच्यामध्ये फक्त तेवढंच धोरण न सांगता त्या राजाचे दोष काय आहेत किंवा त्या काळामध्ये इन शॉर्ट वाईट स्थिती पण असेल ना काहीतरी त्या काळामधली, त्या राज्यामधली, तर ती पण सांगायची आहे. फक्त चांगलं चांगलंच नाही सांगायचंय. तर चुकीचे धोरणांचे चिकित्सक पण करायचं आहे. एखादं धोरण चाललं नसेल एवढं त्या काळामध्ये किंवा त्याच्यामुळे काही दुष्परिणाम झाले असतील, तर ते काय झाले होते, या सगळ्या गोष्टी पण सांगायचंच आहे. ठीक आहे. सो हे कोणी मांडलं होतं? जियाउद्दीन बर्नीने तारिक-ई-फिरोजशाही. हे पण तुम्हाला एमसीक्यूज मध्ये विचारलं जातं. त्यानंतर मोस्टली मुलांना असं वाटतं की हा पॅसेज मधले क्वेश्चन्स येतात, बट अजिबात येत नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही स्किप केला तरी पण चालेल हा पॅसेज. त्यानंतर बघा, सगळ्यात महत्वाचा पॉइंट, इथून तुम्हाला कारणे लिहा किंवा स्पष्ट करा अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर सगळ्यांना माहिती असेल, मुघल बादशहा बाबर याने तुझुक-ई-बाबरी हा ग्रंथ लिहिला. ठीक आहे. किंवा याने ते आत्मचरित्र लिहिलेलं आहे. कोणी? मुघल संस्थापक बाबर याने. आणि त्याच्यामध्ये त्याने काय काय लिहिलंय अशा प्रकारचा क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारला जातो.
तर मग त्यामध्ये त्यांनी जी काही युद्ध केली त्याचे वर्णन लिहिलेली आहेत की कुठलं युद्ध केलं, त्याच्यामध्ये काय घडलं होतं, कोण जिंकलं होतं, कोण हारलं होतं. त्यासोबतच या संदर्भात त्याने जो काही प्रवास केला असेल त्याचा प्रवास बद्दलचा जो काही अनुभव असेल तो लिहिला. त्यासोबतच अर्थव्यवस्था कशी होती, आर्थिक स्थिती कशी होती, रीतिरिवाज काय आणि कसे होते, वनस्पती सृष्टी कशी होती त्या आसपासच्या भागामधली ज्या ज्या ठिकाणी त्याने प्रवास केला त्याची निरीक्षणे, या सगळ्या गोष्टी त्याने तुझुक ई बाबरीमध्ये मांडलेल्या आहेत. सो हे लक्षात ठेवायचंय एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. त्यानंतर अजून एक आहे ते म्हणजे अबुल फाजल. अबुल फाजलने काय लिहिलं, अकबरनामा. चुकून बाबरने अकबरनामा लिहिलं वगैरे असं कन्फ्युजन होऊ शकतं, असं करायचं नाहीये. बाबरच्या ग्रंथाचं नाव आहे तुझुक ई बाबरी आणि अबुल फाजलच्या ग्रंथाचं नाव आहे अकबरनामा. तर याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की जेव्हा आपण ऐतिहासिक गोष्टी लिहितो किंवा इतिहासाचं लेखन करतो तेव्हा जी कागदपत्र आहेत त्यांचं काळजीपूर्वक आपण संकलन केलं पाहिजे. त्याची विश्वासार्हता तपासली पाहिजे. विश्वासार्हता म्हणजे काय, ती कागदपत्र खरी आहेत का किंवा ती खरंच बरोबर आहेत की नाही, या सगळ्या गोष्टी पण तर आपण तपासल्या पाहिजेत. सो हे सगळं त्यांनी अकबरनामामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजेच बेसिकली जो पुरावा मिळेल त्याची कसून चौकशी केली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, बखर. एक्झाम मध्ये तुम्हाला बखरवरती पीवायक्यूज बघायला मिळतील. इव्हन स्वाध्यायामध्ये पण क्वेश्चन आहे. तर बखर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बखरचं पूर्ण हे जे जे पण मी तुम्हाला सांगेन हे सगळं तुम्हाला माहिती असलं पाहिजे. कारण एक्झाम मध्ये बखरवरती क्वेश्चन विचारला जातो की हा इतिहास लेखनामधला एक महत्त्वाचा प्रकार का आहे किंवा बखरीबद्दल लिहा किंवा संकल्पना स्पष्ट करामध्ये बखर स्पष्ट करा असं दिलं जातं. ठीक आहे. तर बेसिकली बखरमध्ये काय काय असतं, शूरवीरांचं गुणगान असतं, ऐतिहासिक लढाया घडल्या असतील तर कुठे घडल्या, का घडल्या याच्याबद्दलची माहिती असते, थोर पुरुषांची चरित्रे असतात. तर हे सगळं आपल्याला बखरीमध्ये बघायला मिळतं. मग आता तुम्हाला बखरचं एखादं एक्झाम्पल पण द्यावं लागेल. आता एक्झाम्पल मध्ये काय आहे, सभासद बखर. सो सभासद बखर याच्यामध्ये काय काय आहे की छत्रपती राजाराम महाराज यांच्या काळामध्ये खरं तर कशा पद्धतीने त्यांचा काळ होता किंवा कशी युद्ध झाली, काय झालं, स्थिती कशी होती, राजकारण कसं झालं होतं, आसपासची परिस्थिती काय होती, हे सगळं कृष्णाजी अनंत सभासद यांनी या बखरमध्ये लिहिलेलं आहे. खरं तर तुम्हाला हे पूर्णच जे आहे म्हणजे काय म्हणूयात आपण, ह्या सगळ्यांचीच नावं लक्षात ठेवायची आहेत का, तर नाही. परंतु तुम्हाला थोड्या थोड्या गोष्टी याच्यामध्ये लक्षात ठेवायच्या आहेत ज्या की तुम्ही एक्झाम मध्ये ऍटलीस्ट लिहू शकता ऍज अ एक्झाम्पलच्या फॉर्म मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट आहे भाऊसाहेबांची बखर. आता भाऊसाहेबांच्या बखरीमध्ये काय आहे तर पानिपतच्या लढाईचं वर्णन आहे. तुम्ही जर थोडंफार पानिपत बद्दल वाचलं असेल तर तुम्हाला भाऊसाहेबांची बखर हे शब्द लक्षात राहतील. नेक्स्ट आहे, दुसरं आहे ते म्हणजे पानिपतची बखर. तिसरं आहे होळकरांची कैफियत, म्हणजे होळकरांची आहे म्हटल्यानंतर अर्थात होळकरांबद्दलच इन्फॉर्मेशन असणार आहे त्याच्यामध्ये. सो होळकरांचं घराणं कसं होतं, त्यांचं योगदान काय होतं हे आपल्याला समजतं. सो तुम्हाला बखरीवरती लिहायला आलं तर हे 3 पॅरेग्राफ लिहायचे आहेत. त्यासोबतच बखरी चरित्रात्मक असतात, म्हणजे त्या त्या व्यक्तीच्या पूर्ण चरित्रावरती लिहिलेलं असतं की तो कसा होता, काय होता, त्याने काय केलं त्याच्या आयुष्यामध्ये, राजा असेल तर कुठल्या लढाया लढल्या वगैरे वगैरे वगैरे. किंवा हेच वंशानुचरित्रात्मक म्हणजे पूर्ण त्यांची एक वंशावळ त्याच्यामध्ये सांगितलेली असेल. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कैफियत वरती असेल, म्हणजे त्यांनी कसं योगदान दिलं त्या घराण्याने वगैरे, तर हे सांगितलं जाईल. पौराणिक बखर असू शकते. तर अशा प्रकारे बखरीचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यानंतर आधुनिक काळामध्ये जेव्हा आपण बघतो की इतिहास लेखन केलं गेलं ब्रिटिश काळामध्ये, तेव्हा ते मोस्टली जे आहे तर ते ब्रिटिशांच्या दृष्टिकोनातून असल्यामुळे अर्थात ते थोडंफार ब्रिटिशांकडे कललेलं सुद्धा होतं. म्हणजे सगळंच खरं खरं आहे असं नव्हतं. मग आता भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कॅनिंगहॅम यांनी काय केलं, अनेक प्राचीन स्थळांचं उत्खनन केलं आणि त्यामध्ये मग त्यांना बऱ्याचशा नवीन नवीन गोष्टी सापडायला सुरुवात झाली. तुम्हाला हे एमसीक्यूज मध्ये विचारलं जातं की आधुनिक पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक कोण होते, तर अलेक्झांडर कॅनिंगहॅम हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढे असं आहे की जॉन मार्शल यांनी काय केलं, उत्खनन केलं आणि त्यांना हडप्पा संस्कृतीचा शोध लागला. सो हे काही एक्झाम मध्ये विचारलं जात नाही पण माहिती असावं म्हणून सांगते. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे जेम्स मिल. जेम्स मिल बद्दल लक्षात ठेवायचं आहे कारण चुकीची जोडी ओळखामध्ये काय केलं जातं, ग्रंथकार आणि ग्रंथाचं नाव हे थोडंसं मिसमॅच दिलं जातं. सो जेम्स मिल याने काय लिहिलं, द हिस्ट्री ऑफ द ब्रिटिश इंडिया हा ग्रंथ लिहिला आणि 1817 साली हा ग्रंथ त्यांनी प्रसिद्ध केला. याच्यामध्ये काय त्यांनी सांगितलं होतं, द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया, म्हणजे नावातूनच कळतंय की हा ग्रंथ जो आहे तर तो ब्रिटिशांच्या दृष्टिकोनातून लिहिला गेला असणार आहे आणि त्यामुळे त्याच्या लिखाणामध्ये आपल्याला वस्तुनिष्ठ दृष्टिकोन पाहायला मिळत नाही. त्यासोबतच भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंसंबंधी पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन स्पष्टपणे दिसतो. म्हणजेच काय, काय म्हणूया आपण त्याला, अनबायस्ड नाहीये हे किंवा निरपेक्ष हेतूने नाही लिहिलंय. त्यांनी जे काय लिहिलंय ते सगळं इंग्रजांच्या कलेनं लिहिलंय. आय मीन
भारतीयांबद्दल जे काही गैरसमज त्याच्या मनामध्ये असतील ते मनात ठेवून तिने लिहिलंय, त्याच्यामुळे सगळंच खरं आहे असं नाही मानता येऊ शकत. नेक्स्ट आहे माउंट स्टुअर्ट एल्फिस्टनने द हिस्ट्री ऑफ इंडिया लिहिलं. अगेन हे पण लक्षात ठेवायचं आहे. आणि त्या काळी माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन हे मुंबईचे गव्हर्नर सुद्धा होते. नेक्स्ट आहे भारताच्या इतिहासामध्ये मराठी साम्राज्याच्या कालखंडाचे स्थान अतिशय महत्वाचं आहे. कारण एक खूप मोठा कालखंड मराठ्यांच्या हातामध्ये होता. आणि मग त्यामुळेच जेम्स ग्रँड डफ याने द हिस्ट्री ऑफ द मराठास हा ग्रंथ लिहिला. याचे पण 3 खंड आहेत. अगेन नाव लक्षात ठेवायचं आहे आणि ग्रंथाचं नाव लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे आहे इवन आपल्याला हे पण बघायला मिळतं की त्यांनी जेव्हा हा ग्रंथ लिहिला द हिस्ट्री ऑफ दी मराठाज, तर याच्यामध्ये पण भारतीय संस्कृती असेल किंवा भारतीय इतिहास असेल यांना कमी लेखण्याचाच प्रयत्न केला गेलाय. आणि अगेन त्यांनी ब्रिटिशांच्याच पॉइंट ऑफ व्ह्यूने हा ग्रंथ लिहिलाय. सो त्याच्यामुळे खराखुरा इतिहास कळेल आपल्याला असं शक्यच नाहीये. नेक्स्ट आहे कर्नल टॉड, याने सुद्धा अशाच पद्धतीने इतिहास लिहिलेला आहे राजस्थानचा. हे नाही लक्षात ठेवलं तरी पण चालू शकतं. सो बेसिकली या सगळ्यांच्या मध्येच ना एक निपक्षपाती वृत्ती नाही आढळते आपल्याला. म्हणजे ते सगळेच लोक इंग्रजांच्या दृष्टिकोनातून भारताचा किंवा मराठ्यांचा इतिहास लिहितायत. परंतु विल्यम विल्सन हंटर याने हिंदुस्थानाचा द्विखंडात्मक इतिहास लिहिला. त्याच्यामध्ये मात्र त्याची निपक्षपाती वृत्ती दिसून येते. म्हणजे त्याने फक्त ब्रिटिशांच्या कलेने इतिहास नाही लिहिलाय, तर त्याच्यामध्ये त्याने खराखुरा जो इतिहास आहे जो की मराठ्यांचा आहे किंवा भारतीयांचा आहे तर तो मांडण्याचा प्रयत्न केलाय. जे काही पुरावे त्याच्याकडे अवेलेबल आहेत त्यानुसार. ठीक आहे. सो ते तुम्ही या ठिकाणी इथून पाहू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणाली. याच्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे वसाहतवादी इतिहास लेखन. आता वसाहतवादीमध्ये काय आहे तर भारतीय इतिहासाचा अभ्यास आणि लेखन करणाऱ्या सुरुवातीच्या इतिहासकारांमध्ये आपण पाहिलं की जे ब्रिटिश इतिहासकार आहेत ते जास्त आहेत. आणि किंवा ख्रिश्चन धर्मप्रसारक जे आहेत तर त्यांचा नंबर जास्त आहे किंवा त्यांची संख्या जास्त आहे. आणि अर्थात मग ते जेव्हा मराठ्यांबद्दल किंवा भारतीयांबद्दल काही लिहितील तेव्हा त्याच्यामध्ये आपल्या संस्कृतीला गौण दाखवणं हा त्यांचा मूळ मुद्दा होता. गौण म्हणजेच काय की इतकं महत्वाचं नाहीये हे दाखवणं किंवा इनसिग्निफिकंट आहे हे दाखवणं. आणि मग त्यामुळे त्यांचं इतिहास लेखन हे नेहमीच ब्रिटिश सत्तेला अनुसरून असणार आहे किंवा त्या दृष्टिकोनातून लिहिलं गेलेलं असणार आहे. आणि मग त्यातूनच केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ जो आहे तर तो प्रकाशित झाला. आणि हे खरं तर वसाहतवादी इतिहास लेखनाचं उदाहरण आहे. कारण याच्यामध्ये जे काही लिहिलं गेलंय ते भले भारताबद्दल असलं तरी पण ते लिहिलं कोणी गेले ब्रिटिश अधिकाऱ्यांनी. त्याच्यामुळे ते नक्कीच त्यांनी पूर्वग्रहदूषित सगळे गैरसमज बाळगून लिहिलं गेलेलं आहे. नेक्स्ट आहे प्राच्यवादी इतिहास लेखन. आता प्राच्यवादी म्हणजे काय तर युरोपमधले जे अभ्यासक आहेत तर त्यांना काय वाटायचं की पूर्वेकडची संस्कृती कशी आहे ते बघावं. त्याचं कुतूहल वाटायचं की पूर्वेकडे आता युरोपांसाठी पूर्व म्हणजे आपला भारत किंवा एशिया झाला. ठीक आहे. सो मग त्यांना असं वाटायचं की पूर्वेकडची संस्कृती बघावी, तिकडचं सगळं बघावं. त्यांना खूप कौतुक वाटायचं. आणि म्हणून मग या युरोपमधल्या लोकांनी जो इतिहास लिहिला पूर्वेकडच्या देशांबद्दल किंवा स्पेसिफिकली भारताबद्दल तर त्यांना आपण काय म्हणतो प्राच्यवादी. ठीक आहे. आणि त्या इतिहास लेखनाला आपण प्राच्यवादी इतिहास लेखन असं म्हणतो. खरं तर त्या काळामध्ये ना इंडो युरोपीय भाषा जी होती तर तिला जननी मानलं जायचं. कारण याच भाषामधून सगळे भाषा आलेल्या आहेत असं मानलं जायचं. त्यानंतर 1784 मध्ये सर विल्यम जोन्स यांनी काय केलं कोलकातामध्ये एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. आणि मग त्यानंतर त्याच्यामध्ये वाङ्मयाचा अभ्यास करणं किंवा इतिहासाचा अभ्यास करणं या सगळ्या गोष्टी केल्या जाऊ लागल्या. आता बघा फेडरिक मॅक्स म्युलर हा सगळ्यात महत्वाचा शब्द आहे. हा यासाठी कारण यांनी हितोपदेशाचा हा जो काही संस्कृत ग्रंथ आहे याचा जर्मनमध्ये अनुवाद केला. सो हे तुम्हाला एमसीक्यूज मध्ये विचारलं जातं. इवन त्यांचं द सिक्रेट बुक्स ऑफ ईस्ट हे पण पुस्तक प्रसिद्ध आहे किंवा प्रकाशित केलेलं आहे. त्यांनी ऋग्वेदाचं पण संकलन करण्याचं काम केलं आणि त्याचा पण जर्मन भाषेमध्ये अनुवाद करण्याचं काम केलं. ठीक आहे. त्यानंतर आहे राष्ट्रवादी इतिहास लेखन. याच्यावरती टिपा लिहासाठी क्वेश्चन विचारला जातो. त्याच्यामुळे हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. सो आता राष्ट्रवादी म्हणजे काय तर 19व्या-20व्या शतकामध्ये काय झालं होतं की काही आपलेच भारतीय लोक इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झाले होते. आणि मग त्यांना असं वाटलं की ब्रिटिशांनी आपला जो काही इतिहास लिहून ठेवलेला आहे तर तो बरोबर नाही. आपला इतिहास हा आपण लिहिला पाहिजे आणि तो आपल्या आत्मजाणीवेतूनच निर्माण झालेला असला पाहिजे. आपल्याकडचं जे वैभव आहे किंवा आपला हा जो समृद्ध असा भारत आहे त्याबद्दल आपणच चांगल्या पद्धतीने समजून सांगू शकतो किंवा आपणच चांगलं सांगू शकतो. आणि त्यामुळे मग त्यांनी काय केलं की अशा पद्धतीने स्वतःहून इतिहास लिहायचा ठरवला. आणि त्याला आपण काय म्हणतो राष्ट्रवादी इतिहास लेखन. आता याच्यामध्ये मूळ व्यक्ती कोण होते तर विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी खरं तर सगळ्यांना प्रेरणा दिली. आणि मग त्यासोबतच इतर बरेचसे व्यक्ती आहेत ज्यांची नावं तुम्हाला सगळी नाही राहिली तरी पण 1-2 नावं लक्षात ठेवायची आहेत. कारण राष्ट्रवादी इतिहास लेखन याच्यावरती टिपाली हा क्वेश्चन येतो.
मग आता याच्यामध्ये कोण कोण होते, की महादेव गोविंद रानडे आहेत, रामकृष्ण गोपाळ भांडारकर आहेत, विनायक दामोदर वगैरे ही सगळी नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत, जे की राष्ट्रवादी इतिहासकार आहेत किंवा इतिहास लेखन करायचे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा काय आहे, इतिहास लेखन, भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यावरती मराठी भाषेमधून लेखन केलं गेलं, संशोधन केलं गेलं. आता त्यानंतर पुढे असं आहे, की वि. क. राजवाडे यांच्याबद्दल आता आपण माहिती बघतोय. खरं तर वि. क. राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने असं शीर्षक असणारं एक ग्रंथ लिहिला, ज्याच्यामध्ये त्यांनी मांडलेलं आहे, की इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवन दर्शन. म्हणजेच काय, की समाजाबद्दल सांगणं हे कशामध्ये येतं? इतिहासामध्ये येतं. राजकीय घडामोडी असतील, सत्तांतर असतील, यासाठी केली जाणारी कारस्थानं आहेत, युद्ध आहेत, हे त्या सगळ्यांना माहिती आहे. आपण बऱ्याचशा पौराणिक मालिका बघतो, त्याच्यामध्ये हे सगळं दाखवलेलं असतं. ठीक आहे. सो हे त्यांचं मत होतं. त्यांचं मत हे पण होतं, की जेव्हा इतिहास लिहिला जातो, तेव्हा तो खऱ्या-खुऱ्या कागदांच्या आधारेच लिहिला गेला पाहिजे. तर हे आहे वि. क. राजवाडे यांचं मत. तर याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो, की राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये वि. क. राजवाडे यांचं योगदान स्पष्ट करा. त्यानंतर पुढे आहे सिमिलरली स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं पण राष्ट्रवादी इतिहास लेखनामधलं योगदान फार मोलाचं आहे. तर त्यांनी भारताने ब्रिटिशांविरुद्ध जो पहिला स्वातंत्र्य लढा दिला होता 1857चा, तर त्याबद्दल लिहिलं आहे, ज्याला आपण द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स किंवा 1857चं स्वतंत्र समर असं सुद्धा म्हणतो. तर त्यांचं असं म्हणणं आहे, की राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लिहायला पण चालना मिळाली. म्हणजे लोक मग त्या त्या प्रदेशामधला इतिहास पण लिहू लागले. आता स्वातंत्र्योत्तर काळामधलं इतिहास लेखन. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये काय केलं जायचं, की आधी लिहिलं जायचं राजावरचा इतिहास किंवा राजघराण्यांवरचा इतिहास वगैरे. त्यानंतर मात्र धार्मिक विचारसरणी असेल किंवा सामाजिक विचारसरणी आहे, राजकीय प्रणाली आहे, या सगळ्या गोष्टींवरती पण फोकस केला जाऊ लागला स्वातंत्र्योत्तर काळामध्ये. आणि मग त्याच्यामुळे पुढे 3 नवीन वैचारिक प्रवाह आले. एक म्हणजे मार्क्सवादी, दुसरं म्हणजे वंचितांचा इतिहास आणि तिसरं म्हणजे स्त्रीवादी इतिहास. आता आपण सुरुवात करूया मार्क्सवादीने. मार्क्सवादीमध्ये म्हणजे काय, की आपण कार्ल मार्क्स यांचा विचार पाहिलाय, की समाजामध्ये वर्गावर आधारित विभागणी केली जाते. म्हणजे एक वर्ग असा आहे, की ज्याकडे उत्पादनाची सगळी साधने उपलब्ध आहेत आणि एक वर्ग असा आहे, की ज्याच्याकडे खायला-प्यायला पण काही नाहीये. सो सगळं असणारा वर्ग नसलेल्या वर्गाचं शोषण करतो. तर ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात? मार्क्सवादी इतिहास लेखनामध्ये. म्हणजेच बेसिकली माणसा-माणसाचा संबंध हा कशावरती डिपेंड आहे? जी उत्पादनाची साधने आहेत त्याच्यावरती डिपेंड आहे. सो मग मार्क्सवादी इतिहासकारांनी जाती व्यवस्थेमध्ये होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला, की कशा पद्धतीने बदल होत जातायत आणि मग त्याच्यामध्ये कोण-कोण होते, हे पण तुम्हाला एक्झाममध्ये नाही विचारलं जात. पण त्याच्यामध्ये होते दामोदर धर्मानंद कोसंबी, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, राम शरण शर्मा, कॉम्रेड शरद पाटील इत्यादी लोक होते आणि त्यांनी प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे सुद्धा एक पुस्तक किंवा एक ग्रंथ लिहिलेला होता. नेक्स्ट आहे वंचितांचा इतिहास. वंचितांचा म्हणजेच काय? सबऑल्टर्नचा इतिहास. आता वंचितांना काय केलं जायचं, की वंचित म्हणजे काय? असा एक लोकांचा समूह आहे, की ज्यांना मूळ प्रवाहापासून दूर ठेवले गेलेलं आहे किंवा दूर आहेत ते अजूनही. सो त्यांना आपण म्हणतो, की ते काय आहेत? वंचित आहेत. तर त्या लोकांना पण आपल्या मूळ प्रवाहामध्ये आणलं पाहिजे. इतिहास लेखनामध्ये त्यांचा पण समावेश असला पाहिजे. असं कोणी म्हटलं? अँटोनियो ग्रामची यांचं असं म्हणणं होतं. खरं तर वंचितांचा इतिहास हे परंपरेचा अभ्यास करण्याचं एक खूप चांगलं आणि प्रभावी साधन आहे. सो इतिहासासाठी एक नवीन विचारसरणी आपण वंचितांच्या इतिहासामधून निर्माण करू शकतो. सो आता इथे वंचितांचा इतिहास लिहिण्यासाठी कोणी पुढाकार घेतला किंवा कोणी भर दिला, तर सुरुवात केली होती महात्मा फुले यांनी. सो महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या फील्डकडे फोकस केलं होतं मोस्टली. सो महात्मा फुले यांनी गुलामगिरी हा एक ग्रंथ लिहिला आहे आणि याच्यामध्ये शूद्रातिशूद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवलेला आहे. म्हणजे ते नक्की कोण आहेत, त्यांच्याबद्दल सगळंच नव्यानं सांगितलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हू वेअर द शूद्रास आणि द अनटचेबल्स अशा प्रकारचे पुस्तकं लिहिली किंवा ग्रंथ लिहिले, जे की अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि आता तुम्ही जर पाहिलं तर शहरामध्ये वगैरे तर मोस्टली हे वंचित आहेत, ह्यांना आपण हात नाही लावायचं वगैरे अशा गोष्टी नाही पाहिल्या जात. ठीक आहे. सो ते हळूहळू कमी होतंय. नेक्स्ट आहे स्त्रीवादी इतिहास लेखन. आधी काय व्हायचं, इतिहास लेखन पुरुषांनी केलं जायचं, त्याच्यामुळे ते पुरुषांच्या दृष्टिकोनामधून होतं आणि म्हणून आता इट्स हाय टाइम की इतिहास लेखन हे स्त्रियांच्या म्हणजे स्त्रियांसाठीचं पण असलं पाहिजे किंवा स्त्रियांचं पण महत्त्व सांगणारं असलं पाहिजे. मग आता याच्यामध्ये स्त्रियांनी इतिहास लेखन करायला सुरुवात केली. मग 19व्या शतकात किंवा 19व्या शतकामध्ये स्त्रियांनी लेखन करायला सुरुवात केली, ज्याच्यामध्ये सगळ्यात नोन अशा पर्सन आहेत त्या म्हणजे ताराबाई शिंदे. त्यांचं नाव अजूनही अग्रणी घेतलं जातं. त्यांनी पुरुषप्रधान व्यवस्था आणि जाती व्यवस्था यांना विरोध करणारे लेखन केले.
स्त्री पुरुष तुलना हे त्यांचं एक प्रकारचं पुस्तक आहे जे की भारतामध्ये खूप जास्त प्रसिद्ध आहे. सन 1888 मध्ये पंडिता रमाबाई यांचे द हाय कास्ट हिंदू वुमन हे पण तुम्हाला मॅच द कॉलम्स जे असतात ना, चुकीची जोडी ओळखा वगैरे त्याच्यामध्ये विचारलं जाऊ शकतं. सो हे करून ठेवायचं आहे. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जे पण लेखन केलं गेलं होतं त्याच्यामध्ये स्त्रियांनी त्यांना मिळत असणारी वागणूक असेल किंवा त्यांना हवे असणारे हक्क असतील या सगळ्याच गोष्टींबद्दल मांडायला सुरुवात केली किंवा लिहायला सुरुवात केली. त्यासोबतच मीरा कोसंबी यांचा क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स फेमिनिझम एसेज इन सोशल हिस्ट्री अशा प्रकारची पुस्तकं लिहिली. त्यानंतर पुढे आहे रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमन्स टेस्टिमोनीज हे एक पुस्तक प्रसिद्ध आहे शर्मिला रेगे यांचं. ही नावं हवं तर तुम्ही बाजूला कुठेतरी लिहून घ्या जेणेकरून एक्झामच्या वेळेस तुम्ही फक्त ते रीड करू शकता. सो विशिष्ट विचारसरणीचे आश्रय न घेता अनेक लोकांनी इतिहास लेखन करायला सुरुवात केली. ते म्हणजे यदुनाथ सरकार असतील, सुरेंद्रनाथ सेन असेल, रियासतकार गोसत सरदेसाई असतील एक्सेट्रा. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे खरं तर गोविंद सखाराम सरदेसाई यांना आपण मराठी रियासतकार असं ओळखतो बिकॉज ऑफ त्यांनी मराठीमध्ये खूप सारे रियासत प्रकाशित केलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण अनेक इतिहासकार त्यांचं इतिहास लेखनामधलं योगदान, स्त्रियांचं इतिहास लेखनामधलं योगदान, बऱ्याचशा वेगवेगळ्या विचारप्रणाली या सगळ्यांबद्दल या पाठामध्ये अभ्यास केलेला आहे. जे पण एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आहे ते आपण कव्हर केलंय. बाकी सगळे जे पण चॅप्टर्स आहेत ते पण आपण अशाच पद्धतीने कव्हर करू जर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट केल्यात तर. आता याच्यामधले महत्त्वाचे प्रश्न कुठले आहेत? एमसीक्यूज आणि चुकीची जोडी ओळखा हे तिन्ही पण तुम्हाला करायचेच आहेत. असहकारण स्पष्टकरामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे ते म्हणजे दुसरं बखरला आपण एक ऐतिहासिक ह्याच्यामधला महत्त्वाचा भाग का मानतो. प्रश्नांची उत्तरं द्यामध्ये तुम्हाला विका राजवाडे यांच्याबद्दल क्वेश्चन करायचा आहे. हा टेबल तर तुम्ही करणार आहातच. हा टेबल करायची गरज नाही, एक्झाममध्ये नाही विचारलं जात. नेक्स्ट आहे टिपा लिहामध्ये काय काय येऊ शकतं. राष्ट्रवादी इतिहास लेखन येऊ शकतं आणि वंचितांचा इतिहास येऊ शकतं कारण याच्यामध्ये खूप सारे एक्झाम्पल्स आहेत आपल्याकडे. सो अशा पद्धतीने आपण हा चॅप्टर संपवलेला आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड सी यू इन द नेक्स्ट सेशन. बाय बाय.